खांडबारा पोटनिवडणुकीत एकता विकास पॅनलचा दणदणीत विजय. दीपाली गावित 1091 मताच्या आघाडीने विजयी. नवापूर तालुक्यातील खांडबारा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी झालेल्या प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत एकता विकास पॅनलच्या उमेदवार दीपाली जगदीश गावित यांनी दणदणीत विजय संपादन करत सरपंच पदावर आपला झेंडा फडकवला. निवडणुकीत दीपाली गावित यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांवर तब्बल 1091 मतांची आघाडी घेत भव्य विजय मिळवला. मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार सरपंच पदासाठी झालेल्या मतदानात दीपाली जगदीश गावित यांना सर्वाधिक 2132 मते मिळाली. त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या स्नेहल गणेश पाडवी यांना 1041 मते, प्रमिला पाडवी यांना 43 मते, शिवाय NOTA 32 मते पडली. या निवडणुकीत एकूण 3248 वैध मते नोंदवली गेली. खांडबारा गावातील ही निवडणूक तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. यापूर्वी जागेच्या अतिक्रमणाच्या कारणावरून तत्कालीन सरपंच अविनाश गावित यांचे पद रद्द करण्यात आले. त्यानंतर त्यांनी आपल्या भगिनी दीपाली गावित यांना निवडणूक रिंगणात उतरवत ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली. स्वर्गीय प्रकाश अण्णा चौधरी यांच्या आशीर्वादाने आणि एकता विकास पॅनलच्या माध्यमातून गावात जोरदार प्रचार मोहीम राबवण्यात आली होती. प्रचारादरम्यान विकास कामांचा मुद्दा आणि ग्रामस्थांशी थेट संवाद यामुळे मतदारांनी मोठ्या प्रमाणावर पॅनलला पसंती दिल्याचे दिसून आले. विजयानंतर अविनाश गावित यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की हा विजय खांडबारा गावातील जनतेचा, स्वर्गीय प्रकाश अण्णा चौधरी यांच्या विचारांचा आणि विकासाच्या संकल्पनेचा विजय आहे. जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे तसेच नवापूर तालुक्याचे नेतृत्व भरत माणिकराव गावित यांच्या मार्गदर्शनामुळे हा विजय शक्य झाला. निकाल जाहीर होताच खांडबारा गावात एकता विकास पॅनलच्या समर्थकांनी जल्लोष करत गुलालाची उधळण, फटाक्याची आतिषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात विजयी मिरवणूक काढली. गावात सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या निकालामुळे नवापूर तालुक्यातील राजकीय वर्तुळात एकता विकास पॅनलचा दबदबा पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची चर्चा रंगली आहे. या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी काम पाहिले. निवडणुकीचा निकाल लागताच नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे, युवा उद्योजक धनंजय गावित यांनी जल्लोष केल्यानंतर निवडणूक आलेल्या उमेदवारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. खांडबारा ग्रामपंचायतीचा लोकनियुक्त सरपंच पदाची जी पोटनिवडणूक होती त्या निवडणुकीचा निकाल होता आणि त्या निकालाद्वारे आज आमची भगिनी, आमची मुलगी दीपालीताई जगदीश गावित या प्रचंड मताधिक्याने लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि जो अविनाश दादावर अन्याय झाला होता त्याला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व खांडबारावासी एकत्र झाले म्हणून त्यांचे जनता जनार्दन मायबापचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी त्यांच्या मुलाला न्याय मिळवून दिला आणि परत पुनश्च त्या सरपंच पदापदी आमची भगिनी, आमची मुलगी त्या ठिकाणी विराजमान झाली. त्यामुळे सर्व मायबाप जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि विरोधक जेवढे ही सगळी चांडाळ चौकटी एकत्र आली होती त्यांना चाप बसवण्याचं काम या आमच्या सगळ्या जनता जनार्दनने केलं म्हणून त्यांचा शतशः मनापासून आभार व्यक्त करतो. आणि येणाऱ्या दिवसामध्ये ही जी सरपंच पदाची निवडणूक जशी जिंकली तर येणारी जी जिल्हा परिषद आहे ती सुद्धा राष्ट्रवादीच्या माध्यमातून 100% या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जिंकण्यासाठी आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न राहील. आणि पुढचा विधानसभेसाठी आणि जिल्हा परिषदसाठी हा खांडबारा गट सदैव राष्ट्रवादी पक्षाबरोबर राहील यात तीळ मात्र शंका नाही. आणि येणारी जिल्हा परिषदची जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये आमच्या विजयी रथाला अविनाश दादाला कोणीही रोखू शकत नाही एवढंच या जनता जनार्दनाच्या सांगतो. पुनश्च आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. आमचे नेते आदरणीय चंद्रकांतजी रघुवंशी उर्फ चंदू भैया यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. त्यांनी सुद्धा या एकता विकास पॅनलला पाठिंबा दिला. त्याचप्रमाणे आमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित दादा मोरे यांनी सुद्धा या राष्ट्रवादीच्या पॅनलला सहकार्य केलं. त्याबद्दल त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि उद्या आमचे पालकमंत्री येणार आहेत आणि त्या पालकमंत्रींना काहीतरी आपल्याला गिफ्ट द्यायचं आहे आणि हा सरपंच पदाचं गिफ्ट आम्ही त्यांना बहाल करणार आहोत की या नवापूर तालुक्याने पुन्हा एकदा तो विक्रम केला आणि त्या पदी आमची महिला सरपंच ही नियुक्त झाली. त्याबद्दल तिचे सुद्धा आभार, आपले सुद्धा आभार. आणि येणाऱ्या
ज्या ज्या निवडणुका आहेत त्या अशा सांघिक पद्धतीने एकत्रित पद्धतीने लढल्याशिवाय आम्ही राहणार नाही। त्याच्यामध्ये आमचे नगराध्यक्ष असतील जयंतभाऊ जाधव असतील, आमचे उपनगराध्यक्ष गटनेते नरेंद्रभाऊ नगराळे असतील, या सर्वांनी, त्याचप्रमाणे आमचे राजू शेठ असतील, पद्माकर दादा असतील, त्याचप्रमाणे आमचे अभिजित दादा रामराजे असतील, सलीम दादा असतील, सनी असतील, सर्व आमचे मुस्लिम समाजाचे शरीफबाई असतील, सर्व समाजातील आमच्या बंधू भगिनींनी, त्याचप्रमाणे बापूदादा असतील, त्याचप्रमाणे रुबाबदादा असतील, या सर्वांनी एकत्रितरित्या केलं। माजी सभापती आमचे राजेश दादा त्यांनी सुद्धा या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन केलं। आमचे नगरसेवक यांनी सुद्धा त्या ठिकाणी मेहनत घेतली आणि हे सर्व पॅनल निवडून आलं। जरी एक सीट आमचं आलं नसलं, पण तीच आमची भगिनी त्या ठिकाणी सरपंच म्हणून बसेल, हेही तुम्हाला आम्ही या आश्वासित करतो। ते पूर्ण पॅनल हे निवडून आलेलं आहे। तुमचं आभार मानावे खांडबारवासियांचं, जेवढं कमीच आहे। असाच विजय हा कायम टिकला पाहिजे, त्याच्यासाठी ही सांघिक एकता ही आपली असली पाहिजे। आणि स्वर्गीय प्रकाश अण्णा चौधरी यांचं हे जे पॅनल आहे, त्या पॅनलला जे घवघवीत यश मिळालं, त्याबद्दल त्या एकता विकास पॅनलचं सगळ्यांचं रात्रंदिवस ज्यांनी मेहनत केली, सर्व ग्रामपंचायत मेंबरांचं, जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय राष्ट्रवादी, जय भीम, जय आदिवासी। विनाश गावित ही खांडबारा ग्रामपंचायतची निवडणूक होती, पोटनिवडणूक होती। ज्याच्याकडे पूर्ण नावापूर नसते तर पूर्ण नंदुरबार जिल्ह्याचं लक्ष होतं, कारण की एकी साईडला आजी माझी आमदार आणि दुसरीकडे एक साधारण घराचा मुलगा, त्याच्या मागे संपूर्ण गाव उभं राहिलं, कारण की ही निवडणूक संपूर्ण गावाची प्रतिष्ठेची होती। ही सीट स्वर्गीय प्रकाश अण्णा चौधरी यांच्या एकता विकास पॅनलतर्फे आमच्या ताई दीपाली जगदीश गावित यांनी उमेदवारी केली होती आणि ही लीड 1100 वोटिंगने अभिजितदादा मोरे साहेब तसेच संपूर्ण खांडबारा ग्रामस्थांचे मी मनापासून आभार मानतो। आणि हा कौल लोकशाहीचा आहे, कारण की सत्य हे परेशान होत आहे पण पराजित नाही होत आहे। भीमज्योत न्यूज संचालक सुनील भीमराव वाघ।